नमस्कार मंडळी, मी प्रदीप पाटलांचा कारभार या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आता बऱ्याच महिन्यानंतर का म्हणेना पण आज आपण व्हिडिओ हा शूट करतोय कारण आत्ताच आपल्याला वेळ भेटलाय। खूपच बिझी होतो मी, तर आता गावी आलोय तर म्हटलं आता पुन्हा एकदा आपल्याला चॅनल कंटिन्यू करायचं आहे, तर मग आता एक व्हिडिओ शूट करतोय। तर आता मी आलेलो एका ठिकाणी, म्हणजे माझ्या मित्राचं एक फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी आलेलो आहे। तर आपल्याला आज त्याला एक्सप्लोर करायचं आहे, तर चला बघूया। तर आता आपण आलेलो आहोत शिवराज फार्म हाऊस वरती। तर हे फार्म हाऊस आहे ते तळेमध्ये आहे। हा बघा, हा एंट्रन्स आहे त्याचा। मित्रांनो, आता आपण आहोत शिवराज फार्मचे ओनर तुषार पाटील यांच्या सोबत। नमस्कार। तर आता तुषार पाटील आपल्याला माहिती देतील इथं काय काय सोयी सुविधा उपलब्ध आहेत, इथं यायचं कसं वगैरे, हे सगळी माहिती तुम्हाला तुषार पाटील देतील। तर आता आपण त्यांच्याकडनं सगळ्या फार्म हाऊसची वैशिष्ट्ये जाणून घेऊया। तर सांगा मला आता हे कसं कसं काय, इथून तुम्ही कधीपासून चालू केलं? झाले हा 10 वर्षाला हा रिसॉर्ट आहे। ओके ओके, इथून साळवण मार्केट पासून मेन रोड पासून हा 7 ते 8 किलोमीटर पडतोय। अच्छा, ओके, इथून हायवे नंतर 7-8 किलोमीटर, इथून 4 किलोमीटर म्हणजे डॅम आहे। कोल्हापूर गगनबावडा रोड मधून राईट मारून आपल्याला कोदे डॅम साठी यायचं आहे। तर ते 4 ते 5 किलोमीटर वरती ओके आपला फार्म हाऊस आहे। बरोबर। आणि इथून पुढे एक 4 किलोमीटर आपला कोदे डॅम लागतो। कोदे डॅम 4 ते 5 किलोमीटर असेल। ओके, तर तुम्ही आता हे चांगलं मेंटेन केलेलं आहे। आता हे पावसामुळे सगळं गवत वगैरे होतं, आता सगळं क्लीन वगैरे चालू आहे। आता लोक केअरटेकर वगैरे करायला लागलेत, एकदम निवांत आणि नेचर मध्ये वातावरणामध्ये रिलॅक्स सेक्शन साठी, ज्याला माइंड फ्रेश व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच आहे। ओके, तर आता ही मी झाडं बरीच बघतोय तुमच्याकडे। आंबा आहे, बरेच आहेत। आपला चांदाडा म्हणतो आम्ही, चांदाडा, लिंबू आहे, आंब्याचं आहे, बरीच अशी झाडे भरपूरच आहेत। ओके, तुम्ही बाग पण चांगली मेंटेन ठेवले। तर हे आपण हे फक्त उन्हामध्ये, आता हे पावसाळ्यामध्ये हे झालंय पूर्ण लाइटिंग। आता एक आपल्या 15-20 दिवसात किंवा महिनाभरात सगळं क्लीन ॲज इट इज होऊन जाईल, सगळं जसं पूर्वी होतं तसं। बरोबर। तर आता ही सुपारी आहे की नाही, ह्या झाडाचंच फळ आहे ते। त्याचं ऍक्च्युअली ते बी पडल्यानंतर ऑटोमॅटिकली बारीक लहान असंच झाड होतं। हे बघ ना, सुपारी सारखं आहे। नाही, ऍक्च्युली सुपारी नाही आहे। बरोबर, तर हे बघा, सुपारी नाही आहे ही झाडांचीच फळ आहे। चला, तर हे पाण्यासाठी तुम्ही इकडे स्टोरेज आहे। किती लिटरची टाकी आहे ती? ही 10,000 लिटर। 10,000 लिटर। हे फक्त तुम्ही सगळ्या हे ना रूम ना ओके ओके ओके, म्हणजे बाथरूम इथं पिण्याची सोय जी आहे ती झऱ्याच्या वरती ग्रामपंचायत येते। ओके, हा जे गावात जे पाणी नॅचरल येतं झऱ्याचं पाणी, ते तुम्ही इकडे आणलं? हो बरोबर आहे। अच्छा, पूर्ण नेचर मधलं। ओके ओके ओके, म्हणजे इथं सगळं आता सगळं नॅचरल गोष्टी आहे, म्हणजे इथं आता ह्याच्या गोष्टी काय नाही आहेत आपल्या आपण नेचर, म्हणजे तुम्ही रिलॅक्स सेक्शन वगैरे जे ग्रामीण संस्कृती असते त्या पद्धतीने आमचं जेवण सुद्धा ग्रामीण पद्धतीने। हा, तुम्ही मी ऐकलं तुम्ही म्हणजे अगदी मडक्यातलं तुम्हाला चिकन मटन काय असेल ते सगळं मध्ये रक्ती मुंडी सगळं मिळतं जसं तुम्हाला। आणि आम्ही आमचं खासियत म्हणजे जे टुरिझम आमच्याकडे येतात तर आम्ही त्यांना कसं आहे भाकरी देतोय स्पेशल। ओके, हा, म्हणजे चपातीला तर सगळेच वैतागले। ऑब्विसली मी पण वैतागलोय चपातीला, मी पण राहतोय मुंबईला, तर मला पण इकडे यायचं असतं। पहिल्यांदा फर्स्ट टाइम त्यांना प्रायव्हसी भाकरीची देते। ओके ओके, एकदम खुला रस्सा करून देते त्यांना। ओके, खुला रस्सा म्हणजे आपला नदीचा विदाउट मसाला। विदाउट मसाला, बरोबर, फक्त चिकन आणि आपला कोल्हापुरी मसाला। हो, कोल्हापुरी जो काय असेल ते। ओके, चांगली आपल्या रूम आहेत इकडे। तर हा आपला मधला हा पॅसेज आहे, इथे बाहेर तुम्ही आरामात चिल मारू शकता उन्हाळ्यामध्ये। आता हे फक्त पावसाळ्यामध्ये जरासा हे झालेलं आहे, तर आता हे क्लीन होतोय हळूहळू, वर्कर काम करतायत इकडे। हा आमची ह्या रूम आहे। तर आता चला आपण एंट्री करूया रूम मध्ये। तर हे आता ही कशी ही बॅचलर मुलांसाठी, बॅचलर साठी, तर तुम्ही इथे गादी वगैरे टाकून देता? हा, गादी वगैरे टाकून देतो। ओके ओके ओके, अच्छा, स्पेस मोठा आहे। ही टीव्ही आहे की नाही? सीसीटीव्ही आहे। ओके, सॉरी। हे इकडं कमोड आहे। अच्छा, शॉवर वगैरे सगळे बाथरूम मध्ये, कमोड पण आहे, शॉवर पण आहे। अरे वा, इकडे इंडियन आहे। ओके, इंडियन बाथरूम आहे। अच्छा, इकडे इंडियन। हो, चांगलं आहे। आजकाल असल्या फॅसिलिटीज आपल्याला भेटत नाहीत ग्रामीण भागात, पण तुम्हाला दोन्ही सोयी उपलब्ध आहेत, तर ही एक चांगली गोष्ट आहे, प्लस पॉइंट आहे। आणि ह्याचं जे वरचं स्ट्रक्चर आहे ते अगदी उतरत्या छपराचं आहे, कौलार आहे, त्यामुळे इथे तुम्हाला गरमी पण बिलकुल भासत नाही। अगदी मे महिन्यात जरी आलो कडक उन्हामध्ये तरी तुम्हाला आतमध्ये थंडावाच जाणवेल। त्यामुळे ना
खूपच भारी आहे. हे बॅचलर वगैरे लोक अशी मुलं मुलं येतात पार्ट्या करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. तुम्हाला इथं झोपायला गाद्या वगैरे. तर ह्याची रेट कसं आहे? याची पर पर्सन 350 रुपये आहे. आपण पर पर्सन 350. फक्त राहणं की खाणं? फक्त राहणं. फक्त राहणं ह्या ठिकाणी. हा फक्त ओके, राहणं. ओके, ओके. बाकी जर त्यांना जर त्यांचं जे जेवण बनवणार असेल तर त्यांना किचन वगैरे सगळं आपण ओके तुम्ही अवेलेबल करतो. जसं की आता आपण ते सिलेंडर वगैरे बघितलं. त्यांना कराओके वगैरे सगळं देतो आपण. ह्या बेडच्या रूम फॅमिली वगैरे आले ना, जर त्यांना हे पाहिजे असेल तर ह्या बेडचा रूम त्यांना देतोय आपण. ओके त्यांना पण तसं सिस्टीम आहे. अच्छा जसं तिकडे बघितलं तसंच आहे. ओके ओके सेम फक्त- सेम हा. 2 बाथरूम. हा. ओके आणि हे पण तुम्ही देता तिकडे हा स्पेस मधला स्पेस. आणि बेड पण आहे. हो हो. तर चांगलं आहे. हे किती लोकांसाठी? शेक नाही, तुम्ही कसं आहे माहिती का, फॅमिली ओके, जसं adjust कराल तसं. ऍडजस्ट होईल. तुम्हाला जर बेडचा रूम पाहिजे तर बेडच्या रूम. सेम प्राइस. सेम नाही ह्यात 1050 रूमचे चार्जेस होतात याची 2 किती? व्यक्तींना. 1050. 1050 विथ फूड? नाही Without विदाउट फूड. विदाउट फूड. हो हो. फूडचं जसं तुम्हाला जसं पाहिजे ओके. तसं आम्ही देतोय पॅकेज. ओके म्हणजे तुम्ही पॅकेज मध्ये हो, हो. जर त्यांना फूड इन्क्लूड पाहिजे असेल हा तर सगळ्यात तर देतोय. तुम्ही तुम्हाला किती मध्ये देता ते? कसं आहे माहिती का, तुम्हाला फूड मध्ये काय पाहिजे आमच्याकडे ओके. स्पेशल गावरान Veg असते. असेल. अच्छा, गावरान आपल्याकडे, हा. जर तुम्हाला जर गावठी बरोबर. कोंबडा वगैरे पाहिजे, जसं गावरान हे असते ओके तसं जर पाहिजे असेल तर हा. त्या पद्धतीने आपण देतोय तुम्हाला. ओके ओके. तर इकडं मैदान पण आहे. क्रिकेट वगैरे खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता, कबड्डी वगैरे. इथे स्टेज पण केलेलं आहे. तर इथे तुम्ही गॅदरिंग वगैरे किंवा गेट टुगेदर अशा गोष्टी पण करू शकता. फॅमिली फंक्शन्स काही असतील, बर्थडे पार्टीज, इवन प्री वेडिंग पण काही वेळा झालेलं आहे तिकडे. तर हे सगळ्यासाठी अवेलेबल आहे. मध्ये फिरून झाल्यावरती आम्ही आता कोदो डॅमला आलेलो आहोत. तुषार पाटील यांनी अगोदरच प्लॅन केला होता कोदो डॅमवरती जायचं, मॅगी वगैरे बनवायची. तर हा सगळा सेटअप त्यांनी आपल्या फार्म हाऊसमधूनच घेऊन आले आणि मग आता आम्ही तिथे हा सगळा सेटअप लावला आणि आफ्टर दॅट मॅगी बनवायला चालू केली थोड्याच वेळात. तर हा खूपच सुंदर असा फार्म हाऊस पण आहे आणि तुम्हाला इव्हन ॲडव्हेंचर्स पण आहे तिथे फिरण्यासाठी. तर तुम्ही नक्की फार्म हाऊसला एकदा भेट द्या. ओके. असम भारी ना, जबरदस्त. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.